नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कांदा सडण्यापासून वाचणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये 50% अनुदानावर कांदा चाळ आणि लसूण साठवणूकगृह हा या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा, कारण अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि अनुदानाची रक्कम सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर साधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून ठेवतात, त्यामुळे कांदा सडतो, गुणवत्ता खराब होते आणि मोठे आर्थिक नुकसान होते. यावर उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध कांदा चाळ उभारणे. तर कांदा चाळ योजनेची माहिती बघूया. कांद्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी शासनाकडून 50% अनुदानावर कांदा चाळ मिळणार आहे. ही योजना फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कमी खर्चाची कांदा चाळ व लसूण साठवणूकगृह आहे. या घटकाअंतर्गत राबवली जाते. तर साठवणूक क्षमतेचे प्रकार बघूया. या योजनेत खालील क्षमतेच्या कांदा चाळीसाठी अर्ज करता येतो. यामध्ये 5 ते 25 मेट्रिक टन, 2 आहे 25 ते 500 मेट्रिक टन आणि 3 नंबर आहे 500 ते 1000 मेट्रिक टन. तर अनुदान किती मिळणार आहे ते बघू. 5 ते 25 मेट्रिक टन याच्यासाठी ग्राह्य प्रकल्प खर्च 8000 प्रति टन आहे आणि अनुदानाची रक्कम ही 4000 प्रति टन दिली जाणार आहे. नंबर 2 आहे 25 ते 500 मेट्रिक टन साठी ग्राह्य प्रकल्प खर्च हा 7000 प्रति टन आहे आणि अनुदान तुम्हाला 3500 प्रति टन दिलं जाणार आहे. नंबर 3 आहे 500 ते 1000 मेट्रिक टन. यामध्ये ग्राह्य प्रकल्प खर्च 6000 रुपये प्रति टन आहे आणि अनुदान तुम्हाला 3000 रुपये प्रति टन दिलं जाणार आहे. म्हणजेच भांडवली खर्चाच्या 50% अनुदान तुम्हाला मिळणार आहे. तर या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहेत ते बघू. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? स्वतःच्या मालकीची जमीन असलेले शेतकरी, 7/12 वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक, वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी गट, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपनी, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था. अर्ज तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर म्हणजेच वेबसाईटवर करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर योजनेचा या उद्देश काय आहे ते बघू. कांदा साठवणुकीतील नुकसान कमी करणे, बाजारात अचानक आवक वाढून भाव कोसळून न देणे, हंगामाबाहेर कांद्याची तुटवडा टाळणे, शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून देणे या योजनेचा उद्देश आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही योजना खूपच फायदेशीर आहे. वेळ न घालवता अर्ज करा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.